आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपने मोठा धक्का दिलाय। तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकलेला आहे। सोशल मीडियावरती पोस्ट करत तेजस्वी यांनी ही माहिती दिलेली आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। वेदनेतून घेतलेला हा निर्णय आहे, प्रामाणिकतेशी तडजोड नाही, मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतोय, असं तेजस्वी घोसाळकरांनी या पोस्टमधून म्हटलंय। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली आणि त्याच वेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली होती। आज दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होईल। तर तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत। तर तेजस्वी घोसाळकर यांनी एक्स पोस्टमधून काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊयात। त्या म्हणतात, मला असे शब्द लिहावे लागतील याची कल्पनाही केली नव्हती। सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी राजकारणात पाऊल टाकलं। प्रभाग क्रमांक 1 माझ्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला वेगळ्या निर्णयाकडे पाहावं लागतंय। आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे। हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, प्रामाणिकतेवरती आणि विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही। आपलं प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो हीच प्रार्थना। आणि आज संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ईशान, अगदी काहीच वेळामध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा हा भाजप पक्षप्रवेश पार पडणार आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे सेनेला एक मोठा धक्का म्हणायचा का? नक्कीच आकांक्षा, थोड्या वेळात तेजस्विनी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे आणि हा उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानावा लागेल। या आधी देखील तेजस्विनी घोसाळकर यांचा पक्षप्रवेश होणार होता अशा चर्चा होत्या, पण त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी तेजस्विनी घोसाळकर यांना बोलवून त्यांची समजूत काढली होती आणि त्यांना पक्षामध्ये देखील जबाबदारी दिली होती। पण त्यानंतर देखील तेजस्विनी घोसाळकर या कुठेतरी डिस्टर्ब होत्या आणि त्यांना कुठेतरी पक्षप्रवेश करायचा होता अशी देखील चर्चा येत होता। त्यानंतर मुंबई बँकेमध्ये देखील त्यांना एक जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा चालू झाली, ती म्हणजे तेजस्विनी घोसाळकर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो। याचा आपण इतिहास पाहिला तर अभिषेक घोसाळकर जे माजी नगरसेवक होते आणि त्यांचे पती होते, त्यांचा खून करण्यात आला। त्यानंतर देखील तेजस्विनी घोसाळकर हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह राहिला, पण कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय होत होता वारंवार असं त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे आणि त्यातून हा निर्णय घेण्यात आला आहे। विनोद घोसाळकर जे त्यांचे सासरे आहेत ते उद्धव ठाकरे गटाचे एक प्रमुख नेते मानले जातात, ते देखील उद्धव ठाकरे गटातच अजून आहेत। पण नेमकं काय कारण आहे त्यामुळे तेजस्विनी घोसाळकर यांना हा निर्णय घ्यायला लागला आहे हे बघणं महत्त्वाचं राहील। थोड्या वेळात मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे आणि त्यावेळेस भाषणामधून नेमक्या तेजस्विनी घोसाळकर काय सांगतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। आकांक्षा, अगदी बरोबर आहे ईशान, अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।